नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवनएस अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या टॉपिकमध्ये इथं आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भातील मागच्या 1 ते 1.5 वर्षातील ज्या काही चालू घडामोडी आहे त्या इथं आपण बघणार आहोत. की जी काही व्हिडिओ सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, ती राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने इथं आम्ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चालू घडामोडीच्या संदर्भात इथं आम्ही चालवतोय. याच्या पूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. सर्वप्रथम जी न्यूज आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भातील विद्यार्थी मित्रांनो, जी महत्वपूर्ण आहे ती आहे पहिली G20 शिखर परिषद 2022. आता सध्या परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की भारताच्या विविध शहरांमध्ये सध्या G20च्या ज्या काही विविध मीटिंग्स आहेत तिथे कंडक्ट होऊन राहिल्या. एक मीटिंग आपल्या पुण्यात देखील झाली होती. तर आता याच्या संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया. सध्या परिस्थितीत G20चं जे अध्यक्षपद आहे ते भारताकडे आहे. जुनीवाली जी मीटिंग आहे ती झाली होती बाली, इंडोनेशिया इथं. ठीक आहे. कालावधी काय होता? 15 ते 16 नोव्हेंबर 2022 होता. कितवी आवृत्ती होती? 17वी आवृत्ती. म्हणजे भारतामध्ये जी आता मीटिंग होणार आहे ती 18वी आवृत्ती राहणार आहे G20ची. भारताकडे G20 गटाचे अध्यक्षपद हँडओव्हर करण्यात आलं होतं बाली, इंडोनेशिया येथे. 1 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारताकडे G20 गटाचे अध्यक्षपद राहणार आहे. आणि पहिल्यांदाच भारताकडे G20चे अध्यक्षपद आले आहे. फार महत्वपूर्ण आहे. तुम्हाला असे मल्टी स्टेटमेंट जर आले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. आता आगामी परिषद जी होणार आहे ती आता कुठे होणार आहे? भारतात होणार आहे, कारण सध्या परिस्थितीत जे अध्यक्षपद आहे ते भारताकडे आहे. आता कालावधी काय आहे? 9 व 10 सप्टेंबर 2023. ठिकाण कुठे राहणार आहे? नवी दिल्ली. आणि कितवी आवृत्ती आहे? 18वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा. आणि थीम कोणती आहे? वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर. हे देखील महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला यावर देखील पूर्व परीक्षेमध्ये करंट अफेअर्स बेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. G20 साठी भारताचे शेर्पा कोण आहे? अमिताभ कांत. आता अमिताभ कांत शेर्पा म्हणजे काय? की बेसिकली भारताकडून ज्या काही गोष्टींचं मांडणी करण्यात येईल ते पूर्ण कोण करतील? अमिताभ कांत तिथं बघतील त्या गोष्टी. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या 20 देशांची आणि त्या देशांच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांची ही काय संघटना आहे. ठीक आहे. याची स्थापना कधी झाली होती? 1999 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि याचं मुख्यालय जे आहे याचं मुख्यालय कुठेही अस्तित्वात नाही आहे. कायमस्वरूपी कार्यालय याला नाही आहे. ठीक आहे. आणि एकूण सदस्य देश किती आहेत? तर 19 सदस्य देश आहे प्लस युरोपियन युनियन. आणि याचा उद्देश काय? जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि विकसनशील देशांना एकत्र आणणे. आता याची प्रत्येक वर्षी काय होते? शिखर परिषद होते, म्हणजे समिट त्याला म्हणतो आपण. 20 देशांचे राष्ट्रप्रमुख, त्यांचे अर्थमंत्री, त्या देशांच्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर याची विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वर्षातून एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी महत्वपूर्ण न्यूज आहे ती आहे इंटरपोलची 90वी महासभा. ठीक आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन हा त्याचा काय फुल फॉर्म आहे इंटरपोलचा. आता याचं ठिकाण कोणतं आहे? नवी दिल्ली. म्हणजे नवी दिल्ली येथे इंटरपोलची 90वी महासभा होणार आहे. कालावधी काय होता? 18 ते 21 ऑक्टोबर 2022 ला ती झाली. 195 सदस्य देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले. भारतात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती ही इंटरपोलची महासभा आणि 100 रुपयाच्या विशेष नाण्याचे अनावरण त्या अनुषंगाने तिथं करण्यात आलं. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो की इंटरपोलचं काम काय राहतं की एखादा गुन्हा कोणत्या दुसऱ्या परकीय मुलकात जर झाला आणि तिथून जर तुम्हाला त्याला जर तिथं कारवाई करायची असेल तर हे इंटरपोल त्याला साथ देतं. म्हणजे इंटरपोल काय एक प्रकारे की जगातले जे काही पोलीस ऑर्गनायझेशन आहे 195 देशांचे, त्या पोलीस ऑर्गनायझेशन एकमेकांसोबत कनेक्ट आहे आणि जगात कुठेही गुन्हा घडला तर त्याच्यावर काय कारवाई केल्या जाऊ शकते याच्या माध्यमातून. आता इंटरपोल बद्दल थोडी माहिती इथं जाणून घेऊया. एकूण सदस्य देश किती आहे? 195. स्थापना कधी झाली? 1923 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? लिओन, फ्रान्स येतं. हे फार महत्वपूर्ण आहे. आणि सध्या परिस्थिती जे अध्यक्ष आहे इंटरपोलचे ते आहे अहमद नसीर अल रायसी. कोणत्या देशाचे आहे ते? UAE आहे. भारत 1949 मध्ये इंटरपोल या संघटनेत सामील झाला. भारतातील इंटरपोलची राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो म्हणून केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. याचे संचालक हे इंटरपोल NCBचे प्रसिद्धी प्रमुख देखील असतात. त्यानंतर तिसरी जी न्यूज आहे ती आहे UNSC दहशतवाद विरोधी समितीची बैठक झालेली. आता UNSC काय? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची विशेष बैठक 28 व 29 ऑक्टोबर 2022 रोजी अनुक्रमे मुंबई आणि दिल्ली येथे पार पडली. आता संयुक्त राष्ट्र संघटनेतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी कोण आहेत? रुचिरा कंबोज या दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो. फार महत्वपूर्ण आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या बैठकीचे यजमानपद भूषवणारा भारत हा कितवा देश आहे? 7वा देश आहे. आता यामध्येच एक घोषणापत्र अनाऊन्स करण्यात आलं ज्याला आपण म्हणू दिल्ली घोषणापत्र किंवा दिल्ली डिक्लेरेशन. तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिल्ली डिक्लेरेशन कुठे अनाऊन्स केलं होतं आणि कशा संदर्भात होतं. इथं CTCने 29 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्ली घोषणापत्र एकमताने स्वीकारले आणि सर्व सदस्य राष्ट्रांना दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता ज्याला आपण झिरो टॉलरन्स सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. आता हे CTC काय ते आपण इथं थोडक्यात बघूया. CTC म्हणजे
काउंटर टेररिझम कमिटी. स्थापना कधी झाली? सप्टेंबर 2001 मध्ये. कार्य काय होते? दहशतवादी कारवाया रोखणे. 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीच्या ठराव क्रमांक 1373 नुसार या समितीची स्थापना करण्यात आली होती. 2022 या वर्षासाठी या समितीचे अध्यक्षपद कोणाकडे देण्यात आले होते? भारताकडे देण्यात आले आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद, ज्याला युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल सुद्धा म्हणतात. आता संयुक्त राष्ट्र आमसभेने 10 मे 2022 रोजी संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेमध्ये रशियाच्या जागी झेक प्रजासत्ताकची निवड केली आहे. युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे भीषण उल्लंघन केल्याच्या आरोपावरून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला. आता थोडं इथं आपण बघूया युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल बद्दल बघूया. स्थापना कधी झाली? 15 मार्च 2006 मध्ये झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? जेनिवा, स्वित्झर्लंड येथे आहे. पालक संस्था कोणती आहे? ज्याला आपण पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, ती आहे संयुक्त राष्ट्र आमसभा, म्हणजे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. ध्येय काय आहे? जगभरातील मानवी हक्कांचा प्रचार आणि संरक्षण करणे. आणि अध्यक्ष सध्या परिस्थितीत कोण आहे? फेडरिको विलेगास. आणि एकूण सदस्य सध्या आहे 47 आणि सदस्यांचा कार्यकाळ आहे 3 वर्षाचा. एवढं लक्षात ठेवा, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची न्यूज आहे कॉमनवेल्थ कंट्रीज बद्दल. ठीक आहे, याच्यामध्ये गॅबॉन आणि टोगो हे आता नवीन राष्ट्रकुलचे काय बनलेले आहे? सदस्य बनलेले आहेत. आता गॅबॉन आणि टोगो हे 2 आफ्रिकन देश राष्ट्रकुल संघटनेत अनुक्रमे 55 ते 56 सदस्य म्हणून दाखल करण्यात आलेले आहे. विचारला जाऊ शकतो प्रश्न. भारत आणि ब्रिटन संयुक्तपणे राष्ट्रकुल राजनैतिक अकादमी, कॉमनवेल्थ डिप्लोमॅसी अकॅडमी कार्यक्रम स्थापन करणार आहे. आता तुम्हाला याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कॉमनवेल्थ डिप्लोमॅटिक अकॅडमी जी आहे ती कोण स्थापन करणार आहे? ब्रिटन आणि भारत. आता थोडा राष्ट्रकुल संसदीय परिषदेबद्दल जाणून घेऊया. त्यालाच कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी कॉन्फरन्स म्हणतात. कालावधी काय होता? 20 ते 26 ऑगस्ट 2022 दरम्यान. ठिकाण कुठे होतं? हॅलिफॅक्स, कॅनडा येथे. आणि कितवी आवृत्ती होती? 65वी आवृत्ती होती. भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख कोण होते? ओम बिर्ला होते. संसद सदस्यांचा हा सर्वात मोठा मेळावा आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की संसद सदस्यांचा जगभरातील सर्वात मोठा मेळावा कोणता होतो? कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी कॉन्फरन्स. त्यानंतर राष्ट्रकुल संघटनेबद्दल थोडी माहिती घेऊया. स्थापना कधी झाली? 28 एप्रिल 1949 मध्ये. कोणाच्या घोषणापत्राने? लंडन घोषणापत्र. ठीक आहे. सचिवालय कुठे आहे? मार्लबरो हाऊस, लंडन. एकूण सदस्य किती आहे? 56. बहुसंख्य सदस्य पूर्वीच्या ब्रिटिश वसाहती आहेत. ठीक आहे. त्यानंतर G7 शिखर परिषद. ठीक आहे. आता G7 शिखर परिषद म्हणजे काय? जगातील जे एकदम डेव्हलप 7 कंट्रीज आहेत त्यांचा जो ग्रुपिंग आहे त्याला G7 म्हणतात. ठिकाण कुठे झालं? श्लोस एल्माऊ, जर्मनी येतं. कालावधी काय होता? 26 ते 28 जून 2022. कितवी आवृत्ती होती ही? 48वी आवृत्ती होती. विशेष आमंत्रित देश कोण होते? अर्जेंटिना, इंडोनेशिया, भारत, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका. म्हणजे काय की भारत या G7 देशांचा समूहाचा सदस्य नाहीये. ठीक आहे. G7 गट हा जगातील सर्वाधिक औद्योगिक राष्ट्रांचा गट आहे. त्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका यांचा समावेश येतो. त्यानंतर PGII योजनेबद्दल थोडी माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो. आता PGII चा फुल फॉर्म काय? पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट. आता बेसिकली G7 राष्ट्र समूहांनी हा PGII नावाचा एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. चायनाचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे याला टक्कर देण्यासाठी. तर जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी भागीदारी या कार्यक्रमात भारत एक प्रमुख भागीदार म्हणून काम करेल. या कार्यक्रमाकडे चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कार्यक्रमाविरोधात विकसनशील देशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. कोणता इनिशिएटिव्ह? PGII. तुम्हाला याच्यावर डेफिनेटली एक प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट कोणत्या परिषदेमध्ये अनाऊन्स करण्यात आलं? G7 परिषदेमध्ये अनाऊन्स करण्यात आला आहे. त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषद 2022. आता ब्रिक्स म्हणजे काय? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका जे डेव्हलपिंग कंट्रीज आहे. ठीक आहे. त्यांचा हा काय समूह आहे. ठिकाण कुठे झाली मीटिंग याची? बीजिंग, चायना इथं. आभासी पद्धतीनं झाली म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं झाली. कालावधी काय होता? 23 व 24 जून 2022. आणि कितवी आवृत्ती ही होती? 14वी आवृत्ती होती. तर या स्पेसिफिक आवृत्तीचं जे थीम होती ती थीम काय होती? फॉस्टर हाय क्वालिटी ब्रिक्स पार्टनरशिप अँड अशर इन अ न्यू इरा फॉर अ ग्लोबल डेव्हलपमेंट. ब्रिक्स संदर्भात ब्राझिलिया डिक्लेरेशन लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की ब्राझिलिया डिक्लेरेशनच ब्रिक्सची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर ही संस्था उदयाला आली. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. जागतिक व्यापार संघटनेची परिषद. आता ही जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची परिषद आहे ही झाली होती. कालावधी काय होता? 12 ते 16 जून 2022 दरम्यान. कितवी आवृत्ती होती? 12वी आवृत्ती होती. ठिकाण कुठे होतं? जिनिव्हा, स्वित्झर्लंड येतं होतं. सहयजमान कोण होतं? कझाकिस्तान. आणि अध्यक्ष कोण होते या स्पेसिफिक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन परिषदेचे? तैमूर सुलेमेनॉव जे कझाकिस्तानचे आहे. आणि भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले? पियुष गोयल यांनी केले. जून 2020 मध्ये नूर सुलतान येथे या परिषदेचे आयोजन होणार होते, परंतु कोविड-19 महामारीमुळे परिषद पुढे ढकलण्यात आली होती. हे लक्षात ठेवा. पुढं आता I2U2 आघाडी, एक नवीन आघाडी बनलेली आहे. तर I2U2 मध्ये काय? इंडिया, इस्रायल. U2 कशासाठी आहे? USA आणि UAE. तर या 4 राष्ट्रांचा हा समूह नवीन एक आघाडी बनलेली आहे. भारत, इस्रायल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात
यांचा समावेश असलेल्या I2U2 या प्रमुख नेत्यांची पहिली आभासी बैठक 14 जुलै 2022 रोजी पार पडली. $2 अब्ज खर्चून भारतात एकात्मिक फूड पार्क्स उभारण्यात येतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गुजरातमध्ये अक्षय ऊर्जेपासून, ज्याला सौर किंवा पवन, 300 मेगावॉट क्षमतेची बॅटरी स्टोरेज सिस्टीम उभारण्यात येणार आहे. आता I2U2 बद्दल थोडी माहिती घेऊया. ही क्वाडच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेली भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका या 4 देशांची ही नवीन संघटना आहे. आर्थिक सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच असे नाव देण्यात आलेले आहे या स्पेसिफिक ग्रुपिंगला. पुढे बघूया SCO शिखर परिषद 2022. SCO काय? शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे. याची सुरुवात सुद्धा चायनानं केलेली आहे. याची आता जी शिखर परिषद झाली ती कुठं झाली? समरकंद, उझबेकिस्तान इथं. आणि आवृत्ती किती होती? 22वी आवृत्ती होती. कालावधी काय होता? 15 व 16 सप्टेंबर 2022. भारताद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यात सहभागी झालेले होते. समरकंद घोषणापत्र जाहीर करण्यात आले असून तो 2023 ते 2027 साठी सर्वसमावेशक कृती आराखडा आहे. आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की समरकंद घोषणापत्र जे आहे किंवा समरकंद डिक्लेरेशन आहे हे कोणत्या संस्थेचं किंवा कोणत्या परिषदेचा आउटकम आहे? तर SCOचा आउटकम आहे, एवढं लक्षात ठेवा. 2023 ची SCO परिषद जी आता आहे ती भारतात होणार आहे. उझबेकिस्तानने फिरते अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. आता भारतामध्ये जी स्पेसिफिक याची परिषद होणार आहे त्याचं थीम काय आहे? फॉर अ सिक्युअर SCO. ठीक आहे. भारताची संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारी वाराणसी हे पवित्र शहर शांघाय सहकार्य संघटनेची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर आता शांघाई सहकार्य संघटना जी आहे किंवा शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. ही सर्वात मोठी प्रादेशिक सहकार्य संघटना विद्यार्थी मित्रांनो स्थापना कधी झाली? 15 जून 2001 मध्ये झाली. याचं मुख्यालय सचिवालय कुठे आहे? बीजिंग, चायना इथं. आणि एकूण सदस्य देश किती आहे? 9. त्यामध्ये चीन, भारत, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. हे लक्षात ठेवा की पाकिस्तान आणि भारत याचा संस्थापक सदस्य देश नव्हता, तो नंतर याच्यामध्ये 2017 मध्ये ऍड करण्यात आलं. अध्यक्ष कसा असतो? 1 वर्षाच्या कालावधीसाठी रोटेशन पद्धतीने सदस्य देशांकडे अध्यक्षपद असते. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानला सदस्यत्व देण्यात आले. समरकंद शिखर परिषदेत इराणला SCOचा स्थायी सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यानंतर SCO चित्रपट महोत्सव. आता सध्या भारताकडे याचं अध्यक्षपद 2023 असल्यामुळे भारतामध्ये चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कुठं ठिकाण होतं? मुंबई. कालावधी काय होता? 27 ते 31 जानेवारी 2023. आयोजक कोण होते? माहिती आणि प्रसारण मंत्रालय. आणि सन्माननीय अतिथी कोण होत्या? हेमा मालिनी होत्या. संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे असून त्या अंतर्गत SCO चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आता पुरस्कार विजेत्यांची यादी थोडी लक्षात ठेवूया, कारण यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वोत्कृष्ट चित्रपट गोदावरी निखिल महाजन दिग्दर्शित मराठी चित्रपटाला देण्यात आलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक झियाओजी राव. तिसरं सर्वोत्कृष्ट अभिनेता अस्कर इल्यासोव कझाकिस्तान इथले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रानो शोदियेवा उझबेकिस्तान इथल्या. त्यानंतर ISA चे 5वे अधिवेशन. आता ISA काय? इंटरनॅशनल सोलर अलायन्स. ठीक आहे. भारताच्या पुढाकारानं ही स्पेसिफिक संस्था 2015 मध्ये पॅरिस क्लायमेट डील मध्ये तिथं अनाऊन्स करण्यात आली होती. ISA काय? इंटरनॅशनल सोलर अलायन्स. कालावधी काय होता? 17 ते 20 ऑक्टोबर 2022 मध्ये. ठिकाण काय होतं? नवी दिल्ली इथं. आणि कितवी आवृत्ती होती ही? 5वी आवृत्ती होती. ISA असेंब्लीचे अध्यक्षपद भारताकडे आहे. सहअध्यक्ष म्हणून फ्रान्सची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. आता ISA बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. भारताच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. स्थापना कधी झाली? 30 नोव्हेंबर 2015 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? गुरुग्राम इथं. मुख्य उद्दिष्ट काय आहे? जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करणे. आणि ध्येय काय? तंत्रज्ञानाचा खर्च आणि वित्त पुरवठा कमी करून 2030 पर्यंत सौर क्षेत्रात $1 ट्रिलियन गुंतवणूक करणे. त्यानंतर आसियान शिखर परिषद 2022. ठिकाण कुठं झालं? नोम पेन, कंबोडिया इथे याची बैठक झाली. कालावधी काय होता? 11 ते 13 नोव्हेंबर 2022. आणि थीम काय होतं? आसियान ऍड्रेसिंग चॅलेंजेस टुगेदर. आसियान तर्फे 2022 हे वर्ष आसियान युवकांचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले तर तिथं जगदीप धनखड यांनी केले. आणि आसियान भारत संबंधांना यावर्षी 30 वर्षे पूर्ण झाले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 2022 हे वर्ष आसियान भारत मैत्री वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेने पूर्व तिमोरला समूहाचा 11वा सदस्य म्हणून स्वीकारण्यास तत्वतः सहमती दर्शविलेली आहे. म्हणजे जो नवीन मेंबर आसियान ग्रुपिंगचा तो कोण बनणार आहे? पूर्व तिमोर. त्यानंतर आसियान बद्दल थोडी माहिती घेऊया. आसियानचा फुल फॉर्म जो काय? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. स्थापना कधी झाली? 1967 मध्ये झाली. मुख्यालय कुठे होतं? जकार्ता, इंडोनेशिया इथं. ब्रीदवाक्य काय आहे? 1 लक्ष, 1 ओळख आणि 1 समुदाय. आणि सदस्य देश एकूण किती आहे? याचे 10 सदस्य देश आहे. ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. त्यानंतर मिसेस वर्ल्ड 2022. 17 डिसेंबर 2022 रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेल्या मिसेस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेचा किताब भारताच्या सरगम कौशल्ये पटकाविला आहे. आता सरगम कौशल्य मूळच्या जम्मू अँड काश्मीर येथील रहिवासी आहे, पण सध्या परिस्थितीत त्या मुंबईला राहतात. आणि ही दुसरी भारतीय महिला आहे हा किताब जिंकणारी. 2001 मध्ये आदिती गोवात्रीकरने हा किताब पटकावला
होता. 1984 पासून आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा विवाहित महिलांसाठी पहिली जागतिक स्पर्धा आहे. फार महत्वपूर्ण आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणी जिंकला आहे? सरगम कौशल यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर आर बॉनी गॅब्रियल या नवीन विश्वसुंदरी बनले आहेत. अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रियल हिने 71वा मिस युनिव्हर्स किताब जिंकला आहे. भारताच्या हरनाज संधूने विजेतेपदाचा मुकुट त्यांना घातला. ही स्पर्धा 14 जानेवारी 2023 रोजी अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स या शहरात झाली. व्हेनेझुएलातील अमांडा डुडामेल ही दुसऱ्या क्रमांकावर आली आणि 25 वर्षीय दिविता रायने भारताचे प्रतिनिधित्व केले. यावर देखील तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. जनरली प्रश्न विचारले जातात. तर थोडं मिस युनिव्हर्स बद्दल जाणून घेऊया. मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुरुवात पॅसिफिक मिल्स या कंपनीने 1952 मध्ये कॅलिफोर्निया येथे केली. राष्ट्रीय पातळीवरील अंतिम विजेती मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जाते. मिस युनिव्हर्स मध्ये भारताकडून सुष्मिता सेन यांनी 1994 ला, लारा दत्ता यांनी 2000 साली आणि हरनाज संधू यांनी 2021 साली यश मिळवले. तुम्हाला यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर भारत AAEA चा अध्यक्ष. आता हे AAEA काय विद्यार्थी मित्रांनो? असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज. भारतीय निवडणूक आयोगाची 2022 ते 2024 साठी असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज चा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. याआधी भारत 2011 ते 13 दरम्यान या प्राधिकरणाचा उपाध्यक्ष आणि 2014 ते 16 दरम्यान अध्यक्ष राहिलेला आहे. आता AAEA बद्दल थोडी माहिती घेऊया. स्थापना कधी झाली आहे? 1998 मध्ये. सदस्य देश एकूण किती आहे? 20 आहे. भारतीय निवडणूक आयोग या प्राधिकरणाचा संस्थापक सदस्य आहे. हे लक्षात ठेवा. असे ऑफबीट टॉपिकवर सध्या तरी आता नवीन पॅटर्न नुसार प्रश्न विचारला जाते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर 2023 हे वर्ष युनायटेड नेशननी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष, इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून काय केलं? अनाऊन्स केलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेने 2019 मध्ये भारताने सादर केलेला प्रस्ताव 3 मार्च 2021 रोजी स्वीकारला. प्रस्ताव कधी सादर केला होता भारतानं? 2019 मध्ये. ज्वारी, बाजरी, कांगणी, कुटकी, नाचणी, रागी सारख्या लहान धान्यांना भरडधान्य म्हटले जाते. भरडधान्य हे प्रामुख्याने खरीप पीक आहे. कोणतं पीक आहे? खरीप पीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर कुशियार नदी करार. आता कुशियार नदी करार हा बेसिकली जो नदी करार आहे हा 2 राष्ट्रांमधला आहे, एक भारत आणि दुसरा बांगलादेश. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही बघा मॅप मध्ये ही कुशियार नदी आहे विद्यार्थी मित्रांनो. 6 सप्टेंबर 2022 रोजी भारत आणि बांगलादेशमध्ये कुशियार नदीचे पाणी वाटप करण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, एक कुशियार आणि दुसरा तीस्ता नदीचा प्रॉब्लेम अजून देखील सुटलेला नाहीये, कारण त्याच्यामध्ये वेस्ट बेंगाल सरकारचा तिथं विरोध आहे. ही आसाममधून वाहणारी आणि नंतर बांगलादेशात जाणारी बराक नदीची एक वाहिनी आहे. कोणत्या नदीची वाहिनी आहे? कुशियार नदी, बराक नदीची वाहिनी आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. बांगलादेश समोर नदीच्या बदलत्या स्वरूपामुळे निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. बेसिकली जर आपण बांगलादेशचं थोडं जॉग्राफिकल लोकेशन बघितली विद्यार्थी मित्रांनो, तिथे ज्या नद्यांचं पात्र असतं ते सतत चेंज होत राहतं, त्यामुळे तिथं खूप जास्त प्रॉब्लेम होतो डेमोग्राफिक्सला. तर कराराअंतर्गत बांगलादेश हिवाळ्याच्या काळात नदीत असलेल्या अंदाजे 2500 क्युसेक पाण्यापैकी कुशियार मधून 153 क्युसेक पाणी वापरू शकणार आहे. त्यानंतर झारा रदरफोर्ड. आता झारा रदरफोर्ड या सध्या चर्चेत त्याच्यासाठी आहे, कारण त्या 19 वर्षीय बेल्जियन ब्रिटिश पायलट झारा रदरफोर्ड जगाला प्रदक्षिणा घालणारी सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. तसेच मायक्रोलाइट एअरक्राफ्ट मधून जगाची प्रदक्षिणा करणारी ती पहिली महिला ठरलेली आहे. सिंगल इंजिन विमानात एकट्याने जगाची प्रदक्षिणा करणारी ती पहिली बेल्जियन व्यक्ती आहे. तिने बेस्पोक शार्क अल्ट्रालाइट विमानातून 41 देशांमधनं 52,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. प्रश्न विचारला जाऊ शकतो. झारा रदरफोर्ड नाव लक्षात ठेवा. त्यानंतर माया अँजेलो. आता माया अँजेलो या चर्चेत त्याच्यासाठी आहे की अमेरिकेच्या नाण्यावर दिसणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. ठीक आहे, त्यांची स्वतःचा एक आत्मचरित्र खूप फेमस आहे, आय नो बाय द केज बर्ड सिंग्स, आणि अमेरिकन वुमन्स क्वार्टर प्रोग्रामचा एक भाग म्हणून अमेरिकन टांगसाळने हे नाणे जारी केलेले आहे. ठीक आहे, त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? आय नो बाय द केज बर्ड सिंग. तुम्हाला विचारला जाऊ शकतो डेफिनेटली प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर भारत वासेनार व्यवस्थेचा आता अध्यक्ष बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. भारताने 1 जानेवारी 2023 रोजी 1 वर्षासाठी वासेनार व्यवस्थेचा पूर्ण बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. 42 सदस्यीय वासेनार व्यवस्था ही एक ऐच्छिक निर्यात नियंत्रण व्यवस्था आहे, जी पारंपरिक शस्त्रे आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या हस्तांतरणावर लक्ष ठेवते. फार महत्वपूर्ण आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारत डिसेंबर 2017 मध्ये 42वे सहभागी राष्ट्र म्हणून वासेनार व्यवस्थेमध्ये सामील झाला. 1996 मध्ये औपचारिकपणे या व्यवस्थेची स्थापना करण्यात आली आणि याचं सचिवालय कुठे आहे? व्हिएन्ना, ऑस्ट्रिया इथं आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शेवटली न्यूज आहे जागतिक हिंदी परिषद. आता जागतिक हिंदी परिषद कुठं कंडक्ट करण्यात आली होती? फिजी मध्ये कंडक्ट करण्यात आली होती. कालावधी काय होता? 15 ते 17 फेब्रुवारी 2023. कितवी आवृत्ती होती? 12वी आवृत्ती होती. आणि 11वी आवृत्ती कुठे झाली होती? मॉरिशस मध्ये 2018 साली. आयोजक कोण होते? भारताचे परराष्ट्र मंत्रालय व
फिजी सरकार, आणि पहिली परिषद जी होती जागतिक हिंदी परिषद ती नागपूर इथं झाली होती 1975 मध्ये. टॉपिक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी संदर्भातील ज्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहे मागच्या 1 ते 1.5 वर्षातल्या त्या इथं आपण सविस्तर बघितलेल्या आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.